ते उगा नाही म्हणत, इस दुनिया में सबसे बडी योद्धा माँ होती. कारण की आहे ना, या छोट्याशा कोंबडीच्या पिल्लांना जरी तिच्या पुढे हात लावला ना, तरी ती पुढचा मागचा सगळा विचार सोडते आणि जे तिच्या पिल्लांना त्रास देते त्याचा बरोबर कार्यक्रम लावते. तर रामकृष्ण हरी मंडळी, तर आज आहे ना आमचा दौरा चाकणला होता, म्हणून सकाळ सकाळच मी आप्याच्या दारात नंबर लावला होता. आणि ते कायासाठी, तर त्याला सोबत घेऊन चाकणला जाण्यासाठी. पण इथं गाड्याचा वेगळाच कार्यक्रम सुरू होता. खोराडा सोडून ते वाखारीमध्ये कोंबड्या कोंडीत होता. आता तर ही वाखर मोकळी आहे, पण पावसाळ्यात त्याच्यात 2-3 लाख रुपये पडून असते. आणि ते पैशाच्या रूपात नाही, तर अशा शेतकऱ्याच्या लालचन्नाच्या रूपात असते. जवळ त्याला चांगला बाजार भेटत नाही, तवर ते असंच वाखरीत पडून राहते. आणि बाजार आला की ते एका रात्रीत गायब होते. आणि ते गायब झालं की आप्पा त्याच्यात कोंबड्या पालन करते. मग आप्याचा बिझनेस बघून आहे ना, थेट चाकणला गेलो आणि तिथं जाऊन ही कुट्टी मशनीची पानं घासायची बोंडसं घेऊन निघालो. आणि काम लवकर उरकलं होतं, तर म्हणलं जाता जाता चाकण मधल्या शिव मंदिरात जावं. हे मंदिर आहे ना, लय पुरातन आहे आणि लय रहस्यमय. ह्याची सगळी माहिती आहे ना, मी तुम्हाला मोठ्या व्हिडिओ सांगेन. बाय बाय.